मानव समाचार, मानवता के हक में। आदाब, मैं शगुफ्ता सुभानी, आप देख रहे हैं मानव समाचार। आइए देखते हैं आज की खास खबर। आप देख रहे हैं मानव समाचार। मैं मुजम्मिल शेख, येवला प्रतिनिधि उस्मान शेख के साथ श्रीरामपुर से रिपोर्टिंग कर रहा हूँ। महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघ स्नेह मेळावा व गुणगौरव सोहळा ये समाप्त हुआ। आज के इस कार्यक्रम के संस्थापक अध्यक्ष माननीय बरकत अली साहब, इनसे हम जानकारी लेंगे। आज या ठिकाणी महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने आपल्या दैनिक सारोमतचे संपादक कैलासवासी वसंतरावजी देशमुख यांच्या स्मृतिप्रित्यर्थ गत वर्षाप्रमाणे साजरा होणारा हा कार्यक्रम या ठिकाणी आपण याचं आयोजन केलेलं होतं। या कार्यक्रमास काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि श्रीरामपूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष करणदादा ससाने, तसेच अर्बन बँकेचे संचालक, त्यांच्याबरोबर साई संस्थांचे संचालक सचिन गुजर आणि श्रीरामपूरचे उद्योजक अभय कुमारजी बाफना हे आवर्जून उपस्थित होते। याचबरोबर पत्रकार संघाचे नाशिक जिल्हा, औरंगाबाद जिल्हा आणि अहमदनगर जिल्हा येथील पत्रकार उपस्थित होते। वसंतराव देशमुख यांनी गेल्या 36 वर्ष दैनिक सारोमतचं काम केलेलं होतं। 36 वर्ष संपादक म्हणून त्यांनी उत्कृष्टरित्या कामगिरी बजावून श्रीरामपूर शहराचं एक वास्तव्य निर्माण केलं होतं। श्रीरामपूर शहराला घडवण्याचं काम त्यांनी त्या माध्यमातून केलेलं आहे। याचबरोबर श्रीरामपूर शहरातील, संगमनेर शहरातील, अकोला येथील, कोपरगाव वगैरे अशा आपल्या उत्तर नगर जिल्ह्यातील 7 तालुक्यातील जे नेते निर्माण झालेले आहे, जे नेते मोठे झालेले आहे, यांच्या पाठीशी दैनिक सारोमतचा फार मोठा असा आधार होता, आशीर्वाद होता आणि या नेत्यांना मोठं करण्याचं काम वसंतराव देशमुख यांनी आपल्या पेपरच्या माध्यमातून केलेलं आहे। अनेक आणि सच्चा पत्रकार, निर्भीड पत्रकार, समाजासाठी लढणारा पत्रकार, समाजाची काळजी करणारा पत्रकार, अशा विविध ख्याती असलेल्या वसंतराव देशमुख यांचा आपण गेल्या 10 ते 12 वर्षापासून त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कार्यक्रम साजरा करीत असतो। आपला महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघ या पत्रकार संघाची 29 वर्षापूर्वी स्थापना झालेली आहे आणि गेल्या 29 वर्षापासून हा पत्रकार संघ आपल्या पत्रकार बांधवांसाठी सातत्याने लढत आहे। पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांच्या विरोधात दाखल होणारे खोटे गुन्हे, पत्रकारांच्या खिलाफ मानहानीचे दावे आणि खंडणीचे दावे, असे विविध दावे आणि वेगवेगळ्या पद्धतीने समाजातील काही नीतिद्रष्ट लोक ज्या असतात, जे भ्रष्टाचारी असतात, हे कुठेतरी पत्रकारांनी सत्य बातमी छापल्यामुळं यांचं मन दुखावतं आणि मनात रोष धरून आपला इगो हर्ट झाल्याचं बदला घेण्याचं प्रयत्न ते पत्रकाराकडनं करत असतात। तर अशा वेळेस अशा पत्रकारांना आपल्या पत्रकार संघाने सातत्याने साथ दिलेली आहे। यापुढेही पत्रकार संघ पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। अशा नीतिद्रष्ट लोकांशी लढण्याची दानत पत्रकार संघामध्ये असल्याने पत्रकारांनी निर्भयपणे आपल्या वृत्तपत्रातून बातमी प्रसिद्ध करावी, परिणामाचा विचार करू नये। परिणामासाठी पत्रकार संघ सक्षम आहे, तो आपल्या पाठीशी उभं राहील। अशा पद्धतीने या पत्रकार संघाचं काम चालू आहे आणि या 29 वर्षामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये या पत्रकार संघाचा विस्तार केलेला आहे आणि पुढील काळात या पत्रकार संघाचे सदस्य वाढत जातील आणि पत्रकार संघ कसा बळकट होईल याकडे आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि पत्रकारांनी लक्ष केंद्रित करावे आणि आपलं पत्रकार संघ मजबूत करावं, असं या ठिकाणी मी आज बोलतो आणि मी थांबतो। वसंतराव देशमुख का इंतकाल होने के बाद से आज तक उसको मनाया जा रहा है और इसके बाद भी मनाया जाएगा। जय हिंद, जय महाराष्ट्र। तो आप देखते रहिए मानव समाचार, सबसे तेज सबसे आगे, दादा मोरे के साथ।